नमस्कार. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या MCNची टीम पोहोचलेली आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शीला मगरे या प्रभागातून मैदानात आहेत. अंतिम टप्प्यात प्रचार आहे. अगदी पहाटेपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. शीलाताई मगरे आणि त्यांचा मुलगा महेश मगरे हे दोघेही प्रचारात आहेत. काय अनुभव आहे, पुढची दिशादृष्टी काय ठरलेली आहे आणि जनतेला ते काय सांगतील, त्यांचा अनुभव आपण विचारूयात. क्रमांक 20 मध्ये काँग्रेस पक्षाने महिला भगिनींना उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये एक शीला दादाराव मगरे उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारार्थ मी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्रजी देहाडे आमच्या समवेत बाकीचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी यासाठीच आलो की काँग्रेस पक्षाचा खासदार या नात्याने या दोन महिला भगिनींना जर या भागातल्या लोकांनी निवडून दिलं तर आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे काँग्रेसची साथ त्यांना देणार आहोत आणि येणाऱ्या काळात वार्डातले सगळे कामं करण्यासाठी माझी पूर्णतः मदत त्यांना राहील हा विश्वास द्यायला या भागातल्या मतदार बंधू भगिनींना मी मुद्दाम आलोय. आणि निश्चितच या भागात जी राहिलेली कामं आहे ती करण्यासाठी आणि या शहराला पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कटिबद्ध आहोत. साहेब, ताई, तुम्ही प्रचार करतायत, अंतिम टप्प्यात आहे प्रचार, आता काय अनुभव आहे, काय सांगाल? खरं तर म्हटलं तर जेव्हापासून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे तेव्हापासून नागरिकांचा काँग्रेस पक्षासाठी फुल प्रतिसाद आहे. ते म्हणतात काँग्रेस पक्षाचं पॉम्पलेट बघण्यासाठी आमचे डोळे तरसलेले आहे. तुम्ही आमच्या घरापर्यंत आले, आम्हाला भेटल्या, खूप आनंद झाला आणि आम्ही काँग्रेस पक्षालाच निवडून देणार. आम्हाला काँग्रेस पक्षच हवा आहे. कारण खूप शहराची वार्डाची खूप दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सर्वांची नागरिकांची इच्छा आहे की काँग्रेस पक्षच पाहिजे आम्हाला. काँग्रेसशिवाय दुसरा पक्षच नाही लागत. महेश, तू सुद्धा मम्मीसोबत प्रचारात व्यस्त झालेला आहेस. आता प्रचाराला शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. काय अनुभव आहे तुझ्या आठवणी काय आहेत? आता मी मम्मीसोबत खूप फिरलो इकडं. सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे काँग्रेससाठी. कारण दुसरे जे आहेत ते फक्त येतात वोट मागायला, बाकीचे 5 वर्ष गायब होऊन जातं, काम करायला कोणी येत नाही. त्यांच्याकडे जर आपण एखादं घेऊन गेलो का बाबा हे तर नाली एक साफ करा, तर ते म्हणतात आहे आमचं काम नाही, ते दुसऱ्याचं काम आहे, ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे नुसतं उडाउडीचे उत्तर देत राहतात ते. आता मम्मीला प्रतिसाद तर खूप चांगला आलेला आहे. सगळ्या इथले सगळे म्हणतात बरं पॉझिटिव्ह वातावरण आहे खूप चालू. आता तुम्ही सुद्धा प्रचारात आहात ताईंसोबत, काय सांगाल? साहेब, पहिले तर लोक सगळ्या पक्षाला कदरून गेलेले आहेत. जसं काँग्रेस म्हणजे ताई उभं राहिली म्हणलं तर बऱ्याचशा लोकांना हिंमत आलेली आहे. आणि ताईच्या मागं एवढी लोक आहे, हे काही बोलवलेले लोकांनी स्वतःहून आलेले काँग्रेस पक्षासाठी आलेले. आणि 100% ताईला निवडून द्यायचा आम्हाला सगळ्याचा प्रयत्नच आहे. आणि येणार तर ताईच येणार आणि आमच्या वार्डाचा विकास ताईच करणार. असं हे सांगतायत. ताई, पहिली 5 कामं जनतेनं तुमच्यासोबत, आता गेली 10 दिवस तुम्ही प्रचारात आहात, पहिली 5 कामं तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणती कराल सभागृहात गेल्यानंतर? पहिलं काम माझं पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि खूप वर्षापासून आहे तो. कारण महिलांना खूप परेशानी होती ते पाण्यामुळे. पहिला प्रश्न मी पाण्याचा, पाणी एक दिवसाआड नाही, पाणी रोज सोडायचा, म्हणजे पाणी रोज सोडावा असं शासनाला मी विनंती करेल आणि महिलांना घरोघर रोज पाण्याची व्यवस्था करेल. काँग्रेस पक्षानं अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही गेल्या 20 ते 25 वर्षापासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे आहात. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झाल्या होत्या. काय सांगाल तुम्ही, एकंदरीत कसा अनुभव आहे? म्हणजे वातावरण तर आपलं सगळ्यांचं काँग्रेस पक्षच आहे आणि लोकांच्या मनातला पक्ष म्हणजे, नागरिकांच्या मनातला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. तळागाळातला पक्ष, गोरगरिबांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. हे बाकीचे पक्ष फक्त लॉलीपॉप चॉकलेट देतात आणि गप्प बसवतात. त्याला मम्मी, भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा तुमचे सहभागी झाले होते आई तुमच्या. राहुल गांधींनी यावेळेस महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे, नवीन टीम आहे, उमेदवारी दिलेली आहे. काय सांगशील, काय अनुभव आहे? आता अनुभव तर असा आला कारण मी फिरलो. आता सगळ्यांचा प्रतिसाद इतका चांगला येतो आहे की तुम्हीच यशाल, दुसरं कोणी येणार नाही असे ते खात्रीनं सांगतात का यावेळेस फक्त पंजाच लहरणार आहे एवढ्या एरियामध्ये. अनुभव असा आहे साहेब की आम्ही कोणाला जमा केलंच नाही. हे जसं ताईला बघितलं आणि काँग्रेस पक्ष बघितला, जे ऑटोमॅटिक जी भीड जमा झालेली आम्ही बोलवलेली नाही आहे. हे ताईला बघून, पक्षाला बघून हे भीड जमा झालेली, आम्ही कोणाला बोलवलं नाही. ताई, तुमचं काम बघून लोक जमा झालेत असं यांचं सांगणं आहे सगळ्यांचं. तो एक अनुभव आहे, काय सांगाल? मी खरं म्हटलं तर मला इथे 30 वर्ष झाले या वार्डामध्ये राहायला आणि मी 20 वर्षापासून
नागरिकांचे कामाच्या समस्या सोडवते. त्यामुळे हे माझ्यासाठी नाही आले, माझे कामं बघून आले इथे. कोणती सत्ता नसताना तुम्ही लोकांचे कामं करतायत, आता तुम्ही सत्तेत जाणार आहात, कसं बघताय? सत्तेत गेल्यानंतर तर मग नागरिकांसाठी मी अहोरात्र झटल. त्यांच्या मदतीला मला अर्ध्या रात्री फोन आला तर मी माझं काही काम असलं तर सोडून पहिले प्रश्न त्यांचा सोडवल मी नागरिकांच्यासाठी. तुमचे डोळे अगदी पाणावलेले आहात आणि खासदार कल्याण काळेसाहेब सुद्धा आता प्रचारात तुमचे आले होते, काय सांगाल? साहेब आले म्हणजे साहेब आम्ही त्यांचे साहेब आमचे नेतृत्व करतात. त्यामुळे साहेबांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे, फुल पाठिंबा आहे आणि आशीर्वाद आहे आम्हाला साहेबांचा. पहिली गोष्ट तर साहेबाचा स्वभावच असा आहे की ते छोटी गोष्ट बी असले तर साहेब नाही म्हणत नाही. जिथं म्हणले तिथं उभं राहणार साहेब. हे कल्याण काळे साहेब जिथं म्हणलं तिथं उभं राहणार आहे. प्रभाग बोलवायची गरज पडत नाही. त्याला छोटी जर गोष्ट सांगितली गरिबासाठी आणि सगळ्या जनतासाठी आणि पक्षासाठी कधी बी साहेब उभं राहणार साहेब आहे ते कल्याण काळे साहेब आमचे. प्रभाग क्रमांक 20ची जनता सध्या तुम्हाला बघतीये, जनतेला तुमचं काय आव्हान राहील? जनतेला माझं एकच आव्हान आहे, सर्व माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, जो पक्ष गोरगरिबांचा आहे, सर्वांचा कैवाळू आहे आणि सर्वांना सांभाळणार आहे, अशा पक्षाला तुम्ही निवडा आणि त्यानंतरच हे आपलं सर्वांचं भलं होणार आहे. कारण लॉलीपॉपवाल्या पक्षासोबत तुम्ही जाऊ नका प्लीज. माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, काँग्रेस पक्षाला निवडून द्या. एकजुटीनं काँग्रेस पक्षांचा विजय करा. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील आणि तुमचे प्रत्येक कामामध्ये मी तुमच्या अडीअडचणीमध्ये सगळ्या समस्या सोडवल. महिलांसाठी मी अर्धरात्री उभे राहील. महेश, काय सांगशील? जनता बघतीये. माझं एकच म्हणणं आहे, आता इतके सगळ्यांना तुम्ही मत देतच आलेले, तुम्ही त्यांना काय केलं तुम्ही ते बघितलं जाते. एक मत फक्त माझ्या आईसाठी द्या, नंतर कामाचं सुरुवात बघा कशी होते आणि कशी नाही. स्वतः आलेले आहेत प्रचारात, काय भावना आहे? साहेब आले म्हणजे आमचे नेतृत्व साहेबच करणार ना. आम्ही साहेब आमच्या पाठीशी आहे. नक्कीच काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्यासोबत होते शीलाताई मगरे. प्रभाग 20मध्ये MCNच्या टीमने हा पूर्ण कार्यक्रम बघितलेला आहे आणि भावना काय आहेत आत्ताच आपल्याला कळालेल्या आहेत. तुर्तास थांबूयात. मी अनवर आलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.